नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. अशा तऱ्हेने आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे टमाट्याच्या लागणीसाठी किती किती कष्ट घ्यायला लागतंय ते. आणि अशा तऱ्हेने पहिला कष्ट करणारा वैभव भंडलकर. वैभव, आज कसे काय तुम्हाला पेपर हाताळायची संधी भेटली? घाम निघते बघा फोरांना माते वडाची टाकायचं नंतर मग तुम्ही घेताना पैसे घेताना ना असं कदाच पैसे भेटत नाहीत. पहिलं कष्ट करायचं. सरकारला तुम्ही काय सांगसाल, दर वाढवा का नाही यंदा तरी? दर वाढला पाहिजे ना. हा, काढ्या आमची जळती मलच्यावर थोडीफार. हा, मी काढ पैसे काढायला पैसे सगळे कष्ट काम करायचं. हा, आणि दर थोडं वाढवायचं म्हणा. मग माझ्याकडे कुठं? सरकारला सांगा की तुम्ही. जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्ही पोचल सरकारपर्यंत. सरकार म्हणा दर वाढला पाहिजे. टमाट्याला यंदा दर वाढला पाहिजे, मोदी सरकारने असं काहीतरी केलं पाहिजे अशी वैभवची मागणी आहे ना. वैभव, त्यांना सांगा की फाटती म्हणा, काम करून काम कष्ट करून मी फाटती फाटती आमची रे. हा, आणि आपल्या पिनोचं शेत आहे. पिनोनं जवळजवळ किती रोपं सांगितलेत? पिनो 5,500 रोपं सांगितलेत. आणि वैभव म्हणतोय तर मी लगडी काम करून हाय, संध्याकाळनं काहीतरी भेटेल तुम्हाला गारवा. उन्हाचा गारवा. पिनो एवढा खर्च करणार तुम्ही, जर दर नाही आला तर कुठल्या बँकेतनं पैसे काढणार? मग कुठल्या बँकेतनं पैसे काढणार? तर मित्रांनो, आपल्या पिनोचं लग्न करायचं आहे. कुठली पोरगी असेल तर संपर्क साधा. पिनोचा नंबर आम्ही कॅप्शनमध्ये टाकू. हा शेती धंदा असा आहे की झालं तर लाख बी होते, नाही तर राख बी होते. झालं तर लाख, नाही तर राखा. त्यामुळे ह्या नादा मोहर सगळं बाद आहे. हा नादच कसा आहे शेतीचा. तर मित्रांनो, तुम्ही कधी असं मल्चिंग हातारलंय का? तुम्ही कुठनं हातारणार आहे सिटीमध्ये? आणि आम्हाला सांगलीवरचा गडी तर सगळ्या कामात गावतोय. बैलगाडी क्षेत्रामध्ये गावतोय, पेपर वाडा बी गावतोय. मागच्या वेळेस आम्ही असं नव्हतो ओढत. तर किती कष्ट करायला लागतंय मित्रांनो टमाटे लागण करण्यासाठी ते पहा. अजून एवढंच नाही तर अजून रोपं लावायच्यात, परत न काठी तार, मग कोणता रोग येतोय का नाही त्या सगळ्यातून वाचवून शेवट दर मिळतोय का नाही ते पण टेन्शन. वैभवची स्माईल खूप गोड आहे ना. पिनूबाई, आपल्या फॉलोअर्सला सांगताल काय शेती करावी का नाही? शेती करा उलट. हा, शेती करा. मला एकच म्हणणं आहे, मला शेतकरी वागणं पाहिजे. हा, शेतकरी वागणं पाहिजे. काय वागलं पाहिजे? शेतकरी वागीन लग्नासाठी होय. आणि ती आपली घरची आहे वागीन, ती कुठं ठेवायची? अहो, जी भेटणार आहे ती कुठं ठेवायची? शेतकरी वागीन तर मित्रांनो, तुम्ही पण शेती करा. शेतीमध्ये कष्ट आहे. जर गावला तर पैसे पण होतात, आणि जर नाही गावला तर पदरचं भांडवल पण जातं. थोडंफार काय पण लागतं. हा, मुली असं पाहिजे. हा, पंप बाहेर जर कुठे गेलो, हा, हा, तर तिने औषध मारला पाहिजे, बायकांना बांधून घेतलं पाहिजे. तू राहा, औषध मारलं पाहिजे, किरट बाहेर व्हायला पाहिजे. म्हणजे आपण भेटत बघा वैभवला. तर मित्रांनो, वैभवला शेतकरी वाघीण पाहिजे. तिचं असं म्हणणं, वैभवचं असं म्हणणं आहे की कधी आम्ही बाहेर गेलो बाबा, हा, कुठल्या कामाने, हा, हा, सांगा तुमची अपेक्षा सांगा. वैभव, तुम्हाला कशी बायको पाहिजे? शेतकरी वाघीण पाहिजे. हा, तिनं काय काय केलं पाहिजे? समजा उद्या राहतं. हा,
बायका लावल्या हा, कामाला हा. बायकांनी काम करून घेतलं पाहिजे होय आला तर बायका सांगितलं बांधलं पाहिजे टमाटे तोडून बिडून समजा हा. आता औषध मारायचं लय महत्वाचं आणि चिकू पण आहे बरं का इथं विकास जाधवांचा मुलगा आणि चॉकलेट बॉय आदरकीकरांचे काळीज ABCIT लवर ना आम्हाला वाघेर पाहिजे आणि आमच्या वाघीन पाहिजे हाय का अरे वैभवला तर वाघीनच पाहिजे तर वाघीन कुठनं हुडकून आणायची वड कमेंट करा थांब थांब हे परत झालं काय सांगा जाऊ दे बायका संग बांधून थांब वैभव थोडीफार वैभव ह्यांची बाईट घेऊन येऊ का तुझ्याकडं चिकूची तर मित्रांनो शेती खूप चांगली तुम्ही बी करा मी म्हणत नाही करू नका कष्ट केलंच पाहिजे थोडंफार चिको तुम्ही कधीपासून शेती करताय लहानपणापासून कशासाठी एवढं कष्ट करताय तुम्ही हा कशासाठी हा जग जगायचं नाही शेती नाही जगासाठी तुम्ही शेती करताय का आम्ही जगासाठी करतोय होय आम्हाला काही शेतकरी वाजवण्याची गरज नाही म्हणजे तुमची बी अपेक्षा आहे का लग्न करावं लवकर म्हणून आमची अपेक्षा नाही की शेतकरी वाघीन भेटावी आणि दुसरीकडे जाऊन आणि पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये येतात ते अमोल तांबे आणि खूप कष्टाळू आहेत अमोल तांबे तुम्ही जाईन तिथे भेटता आम्हाला सगळ्यांच्या वावरामध्ये भेटता तुम्हाला कष्ट करायला खूप आवडतं का हां जन्मच मातीत झाला तुमचा जन्मच मातीत झाला का तर काय नियोजन आहे मग नियोजन आता हे झाल्याशिवाय हा तुम्ही नियोजनाची भाषा आहे आम्हाला कळालं हा म्हणजे अमोल तांबे तुम्हाला बी लग्न करायला कशी मुलगी हवी तुम्हाला बी लग्न करायला कशी मुलगी हवी बाकीचं तुम्ही बघताल का शेती वगैरे वैभवानी वागी नको का आ वैभवला वाघीन पाहिजे कुठं आणायची कमेंट करा तर मित्रांनो हा मल्चिंग हातरून झाला की तुम्हाला थोड्या वेळानं दाखवीनच मी की मल्चिंगला होलं पाडतात होलं तर ब्लॉग कसा वाटतो तो नक्की सांगा आणि कशी शेतामध्ये काम करतात ते आमचे चिक्कोन अमोल सध्याला जास्त बोलू शकत नाहीत आणि पेपर वाढतात ते स्वतः वावराचे मालक शेठ युवराज तांबेचे आणि दीपक तांबेचे वडील त्यांनी आतापर्यंत लय कष्ट केले तर इथनं पुढे बी कष्ट करतातच अमोल सांगा आपल्या मित्रांसाठी काय काय करा फॉलोअरसाठी काय सांगताल आपल्या सांग की ते मी साईडलावर आहे तुम्ही आम्ही शेतीलावर आहे का ट्रॅक्टरलावर आहे अमोल तर अमोलची बिन खूप शेती आहे अमोल पण दुसऱ्यांच्या मदतीसाठी पळत येतो कधी पण आपली एक खात्याची टायली भरली त्या दिवशी एकच राहील घरी आता सान्याच्या तिथली भराय प्रेमाची तिथली भरायची हा खाताची टायली भराय होता की मोन्या सान्या आणि एक बंट्या तुम्ही फक्त अमोल फक्त बंटीच्या रानात जात नाही ना बाकी सगळ्यांच्या रानात जाता ना हा दर वाढला तर भेटतील की व्हिडिओ मध्ये होय अहो तुम्ही फेमस झालाय
तुम्ही आता मुंबईपर्यंत गेलाय, तुम्हाला वापरेन चला सिटीत या. तुम्ही कसं काय फाटला, कागद फाटला तर रिस्क आहे. हा वैभवला विचारतो आम्ही अजून एकदा वाघीण आली तुमची भेटते का नाही. त्याला वाघीण पाहिजे. आता वाघीण कुठं आणायची, शेतकरी वाघीण होय. हा तर मित्रांनो, पिनू भाऊनं इकडं न मल्चिंग हातारता टमाटे लागण केलेली आहे निम्मी. इकडं 5,000 रोपं त्यांनी लावल्यात आणि अजून 5,000 रुपये येणार आहेत. तर हे रोप कुठल्या जातीचं रोप आहे पिनू? 575. आणि आता कुठलं सांगितलंय? आता सांगितलं अथर्व. तर पण मला वाघीण पाहिजे शेती. वय तुम्हाला शेती किती या? 3.5 एकर. 3.5 एकर आहे. हो मग सांग तुम्ही काय भाऊला पण तुम्ही आदरकीच करून टाकलाय आता. वैभव तुम्ही काय लावलंय आता शेतीमध्ये 3.5 एकरामध्ये? आमचं काय म्हणजे तुमचं अजून लगीन नाही म्हणून काहीच नाही का? हा ना, वाघीण पाहिजे शेतकरी. हो हा शेतकरी वाघीण नको आम्हाला. काय पुढे आणले ते इकडं शेतकरी काय पाहिजे? वाघीण. तिनं काय काय केलं पाहिजे नक्की? समजा उदाहरणार्थ जर मी आता कवचीत बाहेर गेलो, हा मला उशीर झाला याला, हा बायका राहणार तिथे, हा तिने बायकांपासून बांधून घेतलं पाहिजे. हा कधी कधी औषध सोडून द्या, हा औषध नका मारत आहे. हा गोराने दाखरा हा बरोबर ना. हा कळलं तुम्हाला? तुमच्याकडे गाया की दारा बिरा सगळं पोर जाऊन त्यानंतर पोर म्हणजे लग्नाच्या आधीच पोरं होय. समजा उदाहरणार्थ हा तर तिनं गुराने धारा बिरा करून बायकांना उभी राहून बायकांना पाणी पिली हा. बायका संग बांधून घेतलं पाहिजे ना. समजा उदाहरणार्थ कधी कधी कवची आपल्या एखादा पंप मारला पाहिजे. हा. ही माझी अपेक्षा आहे. त्या तशी वाघीण असेल तर सांगा सरकारला. आणि तुमची ती पहिली वाघीण आहे ती कुठं सोडायची? वाघीण नंतर बघू. म्हणजे डबल लग्न करायची का तुमची इच्छा? तशी इच्छा नाही ना. हा तिला जर जमलं असेल तर तिला म्हणा हो म्हण लग्न करा, तयार राहा. नसेल जमत तर विषय सोडून देऊ ना. तशी आम्हाला कोणाला एक कोणाला आजीला नेटांच्या आईला सांभाळा. अशा दोन तशी मला वाघीण असेल तर मला जमते का बघा म्हणा. बरोबर. तर वैभवचा नंबर कॅप्शन मध्ये टाकतो मी. वैभवला शेतकरी वाघीण असेल तर सांगा, कोणीतरी कमेंट करा. कॅप्शन टाका माझा नंबर म्हणा. शेवगडी कसा काय गावतोय सारखाच? रील स्टार आहे. सांगितले रील स्टार का? तर मित्रांनो, ही सगळी आपली पेपर हाताळणारी टोळी आहे आणि आपलं घ्या. 900 रुपये बंडल चालू आहे. जर कोणाचा पेपर हाताळायचा असेल तर ह्यांना संपर्क साधा. तुम्हाला नाही काय कळत नाही. आणि इथं भांडणं चालल्यात आता. तर बाय बाय मित्रांनो, मी पण थोडीफार मदत करतो आणि अशा तऱ्हेने. आणि आपल्या चुकून वैभवसाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वैभवला काय आणि वैभवला वाघीण जर भेटत असेल तर बघा. पण ह्यांना वाघीण भेटली की ह्यांना एमईसाठी वाघीणच काय चालल्यात बाया? होय वाघीण भेटत असेल आम्हाला. हा. पिनू बायला आम्हाला वाघीण अशी पाहिजे शेतकरी. हा पिनू बायला आम्ही दोघं बाहेर गेलो, हा. या दोघींना काम केलं पाहिजे. आणि पिनू बाहेर तू कुठं जाणार आहे? असं सारखंच बाहेर चाललाय. हा उदाहरणार्थ थोडं बाहेर कुठे गेलो. तुम्ही आदरकीच्या बाहेर कधी जाताय का? गेलो बाहेर कवचित. बरोबर. चला बाय बाय मित्रांनो. अशा तऱ्हेने कसा पेपर हाताळतात ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ह्यांना व्हायचं सांगा कमेंट करून. ह्यांच्यासाठी करा कमेंट मध्ये म्हणा वैभवला वाघीण पाहिजे आणि कमेंटमध्ये वैभवला वाघीण पाहिजे सांगा.